माझं नाव शोभा नामदेव नन्नवरे, मी करून आलेले आहे. आमची मागणी अशी आहे, आमच्या मुलाला यांनी मारून टाकलं. योगेश सौभाग्याचा हात आहे. योगेश सौभाग्य गुन्हेगार आहे. आमची इच्छा आहे त्याला धरा, तुम्ही त्यालाच हात टाकावं, तोच गुन्हेगार आहे खरा. त्याच्याकडून 5,000 रुपये घेतले होते आमच्या मुलानं. 2दा-3दा ते घरी आले. आम्ही 2-3 वेळा त्याला व्याज दिलं. त्याच्यानंतर व्याज थकलं, त्याने घरून बोलावून नेलं. त्याचा घरचा तो थाबडे, गणेश थाबडे बोलवाय आला. त्यानं बोलावून नेलं. त्याच्यानंतर पोरगं घरी आलं नाही, त्यांनी तिकडे मारून टाकलं. तिकडे 27 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता. काहीच नाही, पैशासाठी भांडणं झाले होते. 5,000 रुपये घेतले होते. योगेश सौभाग्याकडून 5,000 रुपये व्याजाने घेतले होते. त्याचं 2-3 वेळा व्याज दिलं यांनी. मग ते व्याज देऊ नाही शकला. 2-3 हप्ते थकले होते. एकदा-दोनदा घरी येऊन धमकी देऊन गेला, म्हणजे तुला मोडीन, तुला तोडीन, माझे पैसे दे, असं दे. मग ते म्हणे मी देतो एखाद्या महिन्यानं. पुन्हा आम्ही म्हणलं त्याला आम्ही देऊन टाकू. त्याच्या कामावरचा मुलगा आला बोलवाय, गणेश साबळे, त्यानं बोलावून नेलं. ते म्हणे त्याला म्हणलं जेवून घे. तो म्हणे नाही म्हणे, मी जाऊन येतो म्हणे. मला योगेश सौभाग्यानं बोलावलं म्हणे, त्याचा माणूस बोलवाय आला. गणेश साबळे मला बोलवाय आला म्हणे, मी जाऊन येतो म्हणे. त्याच्यानंतर तो काही घरी आला नाही. त्याचा निरूपच आला, यांनी मारलं म्हणे. आज 3रा दिवस आहे सर. कोणी नाही आलं भेटीला. माझं नाव पवन नंदरे, आकाश भाऊ आहे. तर ते योगेश सौभाग्याने 30 लाख रुपये मेहकर पोलीस स्टेशनला देऊन त्याचे नाव मागे काढून घेतलेले आहे. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना की त्याला तुम्ही FIR मध्ये त्याचं नाव दर्ज करून त्याला अटक करावी, आम्हाला न्याय द्यावे, बस एवढं बोललो आम्ही. कितवा दिवस आहे उपोषणाचा? उपोषणा 3रा दिवस आहे आज. आतापर्यंत कोण भेटी दिल्या? आतापर्यंत फक्त काही जास्त मोठा अधिकारी कोणी आलेला नाही. छोटे मोठे येतात पोलीसवाले, याच्यावर फोटो काढून बस काय बोलत नाही सर कोणी. तुमची प्रमुख मागणी काय राहणार पुढे? प्रमुख मागणी ही आहे की योगेश सौभाग्यावर FIR दर्ज करून त्याला अटक करावी, तर आम्ही उपोषण तोडणार नाही. त्यानं पहिले खूपच गुन्हे केलेले, आमच्यावर धमकी दिलेला आहे. पहिले खूप भांडणं केलेले आहे पहिले पण. आता ते घरी यायचं, धमकी यायचं, फोनवर धमकी यायचं, पण तो आम्ही तो काही जास्त काही मनावर घेतलं नाही. तर आता आमची एवढीच मागणी की अटक करावी, तर की आम्ही तोडणार नाही उपोषण.